नमस्कार, मी तन्मय टिल्लू आणि आपण पाहताय पाचच्या बातम्या। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। सुरेश धसांनी देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडलाय। देवही त्यांना आता क्षमा करणार नाही अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली। तर मुंडे धस हे जयवीरू असल्याचं मेहबूब शेख यांनी म्हटलंय। धस, मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहेत। ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे आणि दुर्दैवानं हे सत्य होताना दिसत आहे। मला वाईट वाटतं की एका विद्यमान आमदारानं देशमुख कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार मांडला आणि व्यापार केला। ती लहान मुलं बिचारी धसांच्या मागे न्यायासाठी धावत होती की हा माणूस आम्हाला न्याय देईल, आणि जर धस यांनी हे कृत्य केलं असेल तर त्यांना देव क्षमा करणार नाही। धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे भेट झाली याच्यात काही नवल वाटत नाही, कारण त्यांचा दोस्ताना हा आजचा नाही, खूप पूर्वीचा आहे आणि ते नेहमीच एकमेकाला सकारात्मक असं राजकारण हे करत असतात। एकमेकाला पूरक राजकारण हे आपण जिल्हा परिषदला बघितलं, म्हणजे नेहमीच त्यांनी एकमेकाला सकारात्मक राजकारण केलेलं आहे। त्यामुळे त्यांचा एवढा जुना दोस्ताना जो जयवीरूचा आहे तो इतक्या लवकर संपल असं आपण तरी कशी अपेक्षा करायची? दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य करायची आणि नंतर अशा भेटी करायच्या आणि राजकारण करायचं, याच्यापेक्षा दोन समाजामध्ये जी तेढ निर्माण झाली ही देखील मिटवली पाहिजे आणि त्या हिशोबाने बोललं पाहिजे। धस मुंडे भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आणि त्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतात। सुरेश धस आणि मुंडेंच्या भेटीची बातमी वाचून धक्का बसलाय, पण सुरेश धस कोणतीही तडजोड करणार नाहीत अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे। मलाही खरं तर या वर्तमानपत्र आणि चॅनल्स बातम्या ऐकून आणि वाचून आश्चर्यही वाटलं। नक्की महाराष्ट्रात काय चाललंय हे कळत नाही आहे। मला असं वाटतं ह्याच्यातून राजकारण कॉम्प्रोमाइजेस जे होत आहेत हे खूप धक्कादायक आहे आणि आश्चर्यजनक आहे। आणि माझा अजूनही विश्वास आहे की सुरेश धस कॉम्प्रोमाइज होणार नाहीत। माझ्या स्वतःच्या सुरेश धसांकडून खूप अपेक्षा आहेत आणि मी स्वतः 18 तारखेला बीडला जाणार आहे। त्या कुटुंबांना बोलून मी प्रशासनाला भेटायला बीडला जाणार आहे। पुढच्या बातमीकडे सरपंच देशमुखांच्या भावानं सरकारला इशारा दिलाय। मी आणि माझं कुटुंब न्यायाच्या भूमिकेत, न्याय न मिळाल्यास आम्हाला टोकाची भूमिका घ्यायला लावू नका, आम्ही टोकाची भूमिका घेऊ असा इशारा धनंजय देशमुखांनी दिलाय। सगळ्यांना त्रास होण्यापेक्षा न्यायाच्या भूमिकेत मी आणि माझे कुटुंबीय जो निर्णय घेतो तो एकदम टोकाचा असेल आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन असेल असं मी आज सांगतो। कारवाईची पण अपेक्षा आहे आणि ज्या लोकांचे हे समर्थक आहेत, जे गुन्हेगाराचं समर्थन करत आहेत, ते लोक कुणाचे आहेत हे सर्वांना माहिती आहे। कुठल्या कारणानं कशामुळं ह्याच्यातले 4 लोक आहेत हे प्रत्येक आरोपीशी कॉन्टॅक्टमध्ये होते, हे तपासातून सिद्ध झालेलं आहे। ते समोर देखील येईल काही दिवसात आणि मी पण काही गोष्टीचा, समाज पण काही गोष्टीचा साक्षीदार आहे। तर धस मुंडे पॅचअपवर दमानिया आणि जरांगेंनीही तीव्र संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय। क्रूर मृत्यू होतो तरी राजकारण करणार का? धस मुंडे भेटीवरून दमानिया चांगल्याच कडाडल्यात। याआधीच दमानियांनी गंभीर स्वरूपाचे आरोप करत हे प्रकरण लावून धरल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता त्यानंतर या भेटीनंतर त्या चांगल्याच कडाडल्यात। खून पचवला की धसांना आमिष मिळाला असा सवाल तिकडे जरांगेंनीही उपस्थित केलाय। ते त्या दिशेने गेले कसे, मुंडेंची पायरी चढले कसे? जेव्हा तुम्ही कुटुंबाबरोबर 2 महिने जाताय आणि सातत्याने त्यांची बाजू लावून धरताय की त्यांना न्याय मिळाला पाहिजे, मग तुमची पायरी तुम्ही चढलात कसे सुरेश धस? आणि म्हणूनच मी पहिल्या दिवशीपासून तेच म्हणते की पहिल्या दिवशी सापडलेले 2 मोबाईल आणि त्याच्यात असलेला जो फोन, जो बड्या नेत्याचा फोन होता, तो आजपर्यंत बाहेर आलेला नाहीये आणि त्यांना सगळे वाचवण्यासाठी आता हे सगळं सुरू झालंय। म्हणजे त्यात फडणवीस पण आहेत, बावनकुळे पण आहेत, धस पण आहेत आणि मुंडे तर नक्कीच आहेत। अजित पवारांबद्दल तर आपण बोलायलाच नको। इतक्या लवकर देशमुखांचा संतोष भायाचा विषय सोडून ते इतक्या लवकर पळ काढतील आणि समाजाला संकटात सोडून जातील आणि उन्हात पडलेलं देशमुखांचं घर त्याच्यावरती इतक्या लवकर छत्रही धरलेलं जाळून टाकतील, कधीही वाटलं नव्हतं। मला ताई विश्वासच बसाना भाऊ, ते दस गेले असते का, नाही मावळ झालाय का, खवाळ झालाय का, काही आमिष मिळालंय का, काय झालंय का, देशमुखांचा खून पाचवायचा आहे की काय, मला काय माहित नाही याच्यातलं।
पुढच्या बातमीकडे बातमी आहे महायुती संदर्भातली, महायुतीच्या गोटातनं. कारण महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलाय. त्याला कारण आहे महापालिका निवडणुका भाजपला स्वबळावर लढायच्या. तशी चाचणी सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या बैठकीतही स्वबळावर निवडणुका लढण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती मिळतेय. एकीकडे भाजप स्वबळाचा नारा देताना दिसतीये, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र महायुतीनंच एकत्र महापालिका निवडणुका लढवण्यावर ठाम असल्याचं समजतंय. जाणीवपूर्वक सांगेल, भारतीय जनता पार्टी 100% महायुतीच्याच बाजूने आम्ही जातो आहे. पण काही ठिकाणी स्थानिक लेवलला ह्या निवडणुका असल्यामुळं स्थानिक युनिटचाही विचार करू. शिवसेनेचं स्थानिक युनिट आहे, राष्ट्रवादीचं स्थानिक युनिट आहे, भाजपाचं युनिट आहे. शेवटी निवडणुका यांना लढायच्या स्थानिक युनिटला. त्यामुळे काही निर्णय त्यांच्याही मताने ऐकावे लागतील. पण भाजपाचा मूळ मुद्दा आहे की आम्ही महायुतीमध्येच पुढे जाणार आहोत. पुढच्या बातमीकडे शिंदे सेनेचाही स्वबळावर लढण्याचा इशारा पाहायला मिळतोय. तर शिवसेनाही स्वबळावर लढेल असं शिरसाट म्हणतात. मंत्री संजय शिरसाटांनी भाजपला थेट इशारा देत हे विधान केलंय. हे बघा, भाजपने त्यांची काय भूमिका घेतली हे आतापर्यंत स्पष्ट झालेलं नाही. आमचं मत आहे आम्ही युती म्हणून ह्या सर्व निवडणुका लढवाव्यात. जर भाजपला जर असं वाटत असेल की कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी स्वतंत्र लढलं पाहिजे, तर शिवसेनेची सुद्धा भूमिका स्वतंत्र लढण्याची आहे. शिवसेना सुद्धा स्वतंत्र लढेल आणि मग त्यांच्याप्रमाणे जर त्यांना जर निवडणुकीनंतर जर युती करायची असेल त्यालाही आमची सहमती आहे. दरम्यान मातोश्रीवर ठाकरे गटाची एक महत्वाची बैठक पार पडतीये. या बैठकीला विनायक राऊत, अंबादास दानवे, संजय राऊत, अनिल परबांसह महत्वाचे काही नेते उपस्थित आहेत. बरेच नेते शिंदे गटात प्रवेश करतायत आणि त्यामुळे पक्षातील डॅमेज कंट्रोलसाठी महत्वाच्या नेत्यांसोबत बैठक पार पडतीये. यासाठी काही महत्वाच्या नेत्यांसोबत उद्धव ठाकरे चर्चा करतायत. त्यामुळे आता कोकणात बसलेल्या धक्क्यानंतर ठाकरेंनी मातोश्रीवर बैठकांचा सिलसिला सुरू केल्याचं दिसतंय. पुढची बातमी, शिवसेना पुन्हा फुटण्याची आता शक्यता आहे. त्याला कारण आहे, शिल्लक राहिलेली ठाकरे सेना ही संपवून टाका असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय. नाशिकमध्ये लाडक्या बहिणींसह शिवसैनिकांनाही शिंदेंनी हे आवाहन केलं. विरोधकांनी आपल्याला हलक्यात घेऊ नये असा इशाराही एकनाथ शिंदेंनी दिलाय. या महाराष्ट्राला जसं विधानसभेत यश मिळालं तसं यश पुन्हा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण काम करणारे लोक आहोत. घरी बसणाऱ्या लोकांना कायमचं घरी बसवण्याचं काम या पुढच्या निवडणुकांमध्ये देखील लोक केल्याशिवाय राहणार नाही. एक बार जो कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. असं माझं काम आहे. साधा कार्यकर्ता आहे मी, पण मला हलक्यात घेऊ नका. साधा आहे पण बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे, दिघे साहेबांचा आहे. मला हलक्यात घेऊ नका. ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांना काय झालं माहित आहे आपल्याला. ठाकरेंच्या हातून आता कोकणही निसटणार का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याला कारण आहे, कारण राजन साळवींनंतर ठाकरेंचा कोकणातला उरला सुरला आमदारही जय महाराष्ट्र करणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे. भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याची माहिती आहे. भास्कर जाधव पक्षात आल्यास त्यांचं स्वागतच आहे असं सूचक विधान तिकडे उद्योगमंत्री उदय सामंतांनीही केलंय. महाराष्ट्रामध्ये मला एक मानणारा वर्ग आहे. महाराष्ट्रामध्ये मी लोकांशी बोलतो, संवाद साधतो. त्याच्यामध्ये कुठलाही नाटकीपणा नसतो, लबाडी नसते. खोटं बोललेलं मला तर आवडत नाही. पण महाराष्ट्रातल्या लोकांना हे भावतं नाही अशातला भाग नाही. पण माझं दुर्दैव प्रत्येक वेळी मला आडवं आलेलंच आहे. खरं सांगायला गेलं तर मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही. भास्कर जाधव हे विधिमंडळातील सिनियर आमदार आहेत. त्यांचं संघटन कौशल्य आहे. ते महाराष्ट्र फिरू शकतात. त्यांनी मंत्री म्हणून काम केलं आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं आहे. आणि मी अनेक वेळा असं प्रामाणिकपणानं सांगितलं की अशा व्यक्तीचं मार्गदर्शन भविष्यामध्ये आम्हाला जर मिळणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. शेवटी त्यांनी काय विचार करावा, काय नाही करावा हा वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे ना. परंतु ते सिनियर आहेत. आणि एक मात्र नक्की आहे, त्यांचा जो आवाका आहे, त्यांची जी भाषण शैली आहे, त्यांचं जे वक्तृत्व आहे, त्याच्यानंतर त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे, त्याचा नक्कीच उपयोग करून घ्यायला काही लोक कमी पडले असतील. बघूयात कोकणातल्या कोणकोणत्या नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे.
सगळ्यात आधी नारायण राणे जे सध्या भाजपमध्ये आहेत, उदय सामंत सध्या शिंदे सेनेत आहेत, दीपक केसरकर तेही शिंदे सेनेत आहेत आणि नुकतेच शिंदे सेनेत आलेले राजन साळवी। तर शिंदे गटात नेते राजन साळवींनी पुन्हा एकदा विनायक राऊतांवर निशाणा साधला। विनायक राऊत महागद्दार असल्याचा त्यांनी उल्लेख केलाय। त्यांच्या गद्दारीचं सर्टिफिकेट माझ्याकडे आहे असा घणाघात राजन साळवींनी केलाय। विनायक राऊतनी सुरुवातीपासून मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, कोकण असेल या ठिकाणी पक्षात राहून पक्षाची कशी गद्दारी केली ह्याचे अनेक पुरावे आणि सर्टिफिकेट माझ्याकडे आहेत। मी तर पक्षामध्ये असताना एक अंशस्व माझ्याकडनं चुकीचं पाऊल पडलं नाही, परंतु ह्या मंडळींनी पक्षामध्ये राहूनच पक्षातल्या लोकांना हाताशी पकडून गद्दारी केलेली आहे। हे महागद्दार आहेत असं माझ्या ठिकाणी मत आहे। इकडे राज्यामध्ये धर्मांतर रोखण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे आणि यासाठी राज्य सरकारनं पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली आहे। यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधलाय। हे सरकार लव्ह जिहादच्या नावानं राज्यातील वातावरण खराब करतायत असा आरोप संजय राऊतांनी केला, तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी कायद्याचं समर्थन केलंय। लव्ह जिहादला तर आपला विरोधच आहे। लव्ह जिहादाच्या संदर्भात लव्ह जिहाद असेल त्याबद्दल कारवाई कडक झालीच पाहिजे। प्रचंड ग्रामीण भागामध्ये याचे इतके प्रकरण पुढे येत आहे, तर त्याच्या संदर्भामध्ये लोकांचा दबाव आहे की लव्ह जिहादच्या प्रश्नावर सरकारने कारवाई केली पाहिजे। पूरे देश में जहाँ जहाँ बीजेपी की सरकारें हैं, यहाँ ये कन्वर्जन, लव जिहाद, ऐसी बातें उछालकर माहौल खराब करने का ये काम ये लोग करते हैं। ये कौन तय करेगा लव जिहाद है या नहीं, या हो रहा है या नहीं हो रहा है? ये दो चार लोग तो जाकर जो भाषण माफिया है सरकार के, मैं उनको भाषण माफिया कहता हूँ, ये भाषण माफिया तय करेंगे लव जिहाद है, ये है, ये वो है। ये लोगों ने देश का माहौल पूरा बिगाड़ दिया है। पुढची बातमी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। नाशिकमध्ये दौऱ्यावेळी ड्रोन उडवल्यानं शिंदेंच्या घातपाताचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप शिरसाट करतायत। शिंदेंच्या जीवाला धोका टळलेला नाही, ड्रोन उडालं हे प्रकरण गांभीर्यानं घ्या अशी मागणी त्यांनी केली आहे। नगरविकास मंत्री असताना, गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यावेळेला सुद्धा त्यांना अनेक धमक्या आलेल्या आहेत। 13च्या घटना घडलेल्या, ठाण्यामध्ये काही लोक पकडले गेले। सरकारने याच्याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे। मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांच्या जीवाला जो धोका आहे तो आताही टळलेला नाही, म्हणून कालचा जो ड्रोन उडला आहे त्याबद्दल गांभीर्यानं सरकारने घेतलं पाहिजे। इकडे महायुतीमध्ये आणखी एक वाद रंगतोय आणि तो सिल्लोडमधला आहे। माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवेंनी थेट शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल केलाय। सिल्लोडमध्ये आजही पाकिस्तानसारखी परिस्थिती असल्याचं दानवे म्हणतात, तर अब्दुल सत्तारांनी मंत्रिपदाच्या काळात ज्या भानगडी केल्या त्यामुळेच त्यांचं मंत्रिपद गेलं असा हल्लाबोल दानवेंनी केलाय। सिल्लोडच्या हर चौकाचं नाव काय पहा ना, सिल्लोडची जी चौक आहेत ना, सुभाषचंद्र बोसचं नाव ना, महात्मा गांधीचं नाव ना, श्यामाप्रसाद मुखर्जीचं नाव ना, पंडित नेहरूचं नाव, नावाहून तर त्या गावाची रचना कळती ना। मग त्याला म्हणायचं काय, यांची विचारधारा आहे कोणती? खायचं इथलचं आणि गायचं कोणाचं? म्हणलं होतं आणि आजही म्हणतो मी की पाकिस्तानसारखी परिस्थिती म्हणजे महापुरुषाच्या नावाखाली सार्वजनिक जागा बळकावण्याचं प्रकरण सुरू आहे। आता हायकोर्टानं काल स्थगित दिली। मंत्रिपद त्यांच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये केलेल्या भानगडीमुळे गेलं। पुढची बातमी, लाडक्या बहिणींनो फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहताय? जरा थांबाच, कारण तुमचा फेब्रुवारीचा हप्ता पडताळणीनंतरच तुम्हाला मिळणार आहे। निकषांनुसार अपात्र महिला किती याचा सध्या शोध घेतला जातोय। सध्या ज्या लाडक्या बहिणींकडे कार आहे त्यांची पडताळणी सुरू आहे आणि त्यासाठी आणखी 8 ते 10 दिवस लागणार आहेत। पडताळणीचा अहवाल 8 दिवसांनी सरकारला सादर होईल आणि त्यानंतर मग उर्वरित लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे मिळण्यासाठी मार्च महिना उजाडेल अशी सद्यस्थिती आहे। दुसरीकडे आता लाडक्या बहिणींच्या पडताळणीमुळे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही लाभ थांबलाय, तर संजय गांधी निराधार योजना, नमो शक्ती योजना स्वतःहून लाभ नाकारणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या 5,40,000पर्यंत झाली आहे। एक महत्त्वाची बातमी आहे, कारण चक्क केंद्रीय मंत्र्यालाच स्पॅम कॉल गेलाय।
होय, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना स्पॅम कॉल आला होता. एका तोत्या शिक्षकाचा रामदास आठवलेंना फोन गेला. तोत्या शिक्षकाची ऑनलाईन पैसे पटकवण्याची संधी पाहायला मिळाली. त्यांनी ऑनलाईन पैसे पाठवा अशी विनंती केली. पत्रकार परिषदेत रामदास आठवलेंनी आर्थिक फसवणूक कॉलचा हा सगळा किस्सा सांगितलाय. त्या ठिकाणी मला एक फोन आला आणि त्याचं धनसे नावाचं नाव आहे आणि त्यांनी मला सांगितलं की मी शिर्डीचा शिक्षक बोलतो आणि आमची सहल जी आहे ती सहल इकडं गोंदियामध्ये आलेली आहे आणि गोंदियापासून 5 किलोमीटरच्या अंतरावर आमच्या बसचा अपघात झालेला आहे. मुलं जखमी झालेली आहेत. अजून कोणीच आलं नाही आणि ताबडतोब काहीतरी पैसे पाठवा. तर नंतर मग ते गुगलवरती पैसे पाठवा असं म्हणत होते. तर त्या पाटीलने सांगितलं मी गुगलवर नाही पाठवू शकत, तुमचा मला अकाउंट नंबर द्या. तर मग नंतर ते लक्षात आलं की ते सगळं बोगस आहे प्रकरण. एक मोठी बातमी गोव्यातनं समोर येते, कारण गोव्यामध्ये एका माजी आमदाराची हत्या करण्यात आली. गोव्यात माजी आमदार लहू मामलेदार यांची हत्या करण्यात आली आहे. माजी आमदार लहू मामलेदार आणि रिक्षाचालकामध्ये वाद झाला. किरकोळ वादानंतर रिक्षाचालकानं माजी आमदाराला मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेले मामलेदार जिना चढतानाच कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झालाय. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली आहे. मामलेदार हे 2012 ते 2017 या काळात काँग्रेसचे आमदार होते. पुढची बातमी, न्यू इंडिया बँकेच्या माजी मॅनेजरकडूनच बँकेच्या तिजोरीवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना मुंबईतील दादरमध्ये समोर आली आहे. बँकेच्या तिजोरीतून तब्बल 122 कोटी रुपये काढल्याचं समोर आलंय. हितेश प्रवीणचंद मेहता असं या आरोपीचं नाव आहे. हितेश मेहताची आरबीआयनं चौकशी केली आहे. कोविड काळापासून पैसे काढत असल्याची कबुली मेहतानं आरबीआयच्या अधिकाऱ्यांसमोर दिली आहे. बँकेतून काढलेले पैसे मित्र आणि जवळच्या व्यक्तींना वाटल्याची कबुली मेहतानं दिली आहे. मेहता विरोधात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलाय. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे सध्याचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर देबर्षी घोष यांनी मुंबई पोलीसकडे त्यांच्याच बँकेचे जनरल मॅनेजर अकाउंट्स हितेश मेहता यांच्या विरुद्ध तक्रार केलेली आहे. या तक्रारीमध्ये हितेश मेहता यांनी बँकेचे 122 कोटी रुपये हे याचा अपहार केलेला आहे अशा प्रकारची तक्रार केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईच्या दादर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर केलेला असून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेत पुढे चालू आहे. दरम्यान या न्यू इंडिया बँकेच्या ठेवीदारांनी संताप व्यक्त केला आहे. बाळांचा पण प्रश्न असतो, लग्न कार्याचा, त्याच्यामुळे माणसाला टेन्शन होतो ना. आता आपण सामान्य माणूस कुठून पैसा आणणार? बँका बंद होणार नाहीये बोलतायत सगळे, पण आता आम्हाला तर असं वाटतं की बँक बंद होणार, पण झाली तर आमच्या लोकांचे काय हाल होतील. आम्ही घर कामं करणारे लोक आहेत. आम्ही एक रुपया आम्ही जपून ठेवलाय का तर मुलांच्या शिक्षणासाठी. मिस्टर नाहीये, मला मुलगा पण नाहीये. मुलीच्या जीवावर मी जगते आणि मुलगीचा सगळा पैसा इथे आलाय बँकेत आणि आम्हाला एक खायला पैसा नाही. आणि घर गावी आमचं घर मोडलं आणि घरासाठी माझ्या मिस्टरांचे पैसे मिळाले ते ह्याच्यात आणून ठेवले. काय करायचं मला काहीच आम्हाला ह्यांनी पैसे द्यावे एवढीच आम्ही विनंती करतोय. पुढच्या बातमीकडे, तुळजाभवानीच्या मंदिराच्या गाभाऱ्याला चक्क आधार देण्यासाठी टेकू लावण्याची वेळ आली आहे. टेकू लावलेला एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात चित्रित झालाय. तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यातल्या शेळ्यांना तडे गेलेत आणि त्यामुळे त्यांना टेकूचा आधार द्यावा लागतोय. तडे गेलेल्या शेळ्यांना काचाही चिकटवण्यात आल्या आहेत. मात्र यामुळे सुरक्षा रामभरोसे असल्यानं भाविकांनी संताप व्यक्त केला. एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलाय आणि टेकू कशा पद्धतीत लावण्यात आलाय ते आपण पाहतोय. नवरात्राच्या अगोदर देवी जेव्हा निद्रावस्थेत जाते त्यावेळेस गाभाऱ्यातील मार्बल काढल्यानंतर गाभाऱ्यातील चारी बाजूच्या शेळांना चिरा गेलेला
निदर्शनात आलं. ते चिरा पाहून आम्हाला अक्षरशः आमचं मन हेलावलं. त्या अनुषंगाने आम्ही लगेच 8 तारखेला जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं की तत्काळ ह्या गोष्टीचं तुम्ही गांभीर्याने लक्ष द्या आणि ह्या संदर्भात लवकरात लवकर उपाययोजना करा. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा ॲग्रो 1 मधून. फूलों का है कहना, एमी स्टार ही लेना. नाशिकमध्ये उन्हाचा पारा वाढत असल्यानं टरबूज आणि खरबुजाची मागणी वाढू लागली आहे. मालेगाव बाजार समितीत या फळांची आवक वाढली आहे. 20 ते 25 रुपये नगाप्रमाणे ती मिळत आहेत. तसंच किरकोळ बाजारात 30 ते 40 रुपयानं फळं विकली जात आहेत. थंडीची लाट ओसरताच दिल्लीसह इतर राज्यात पाचोडच्या मोसंबी दरात वाढ झाली आहे. पाचोडचे मोसंबी दिल्लीच्या फळ बाजारात चांगलाच भाव खात आहेत. तसंच राज्यात मोसंबीला मागणी वाढल्यानं प्रतिटन 14 ते 20 हजार दर मिळतोय. डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य कमी होत असल्यानं आयात मालाचेही भाव वाढलेत. त्यामुळे खाद्यतेलाचे भाव किलोमागे 5 ते 6 रुपयांपर्यंत वाढलेत. तसंच आयात फळं, भाजीपाला, सुकामेव्याचेही भाव वाढल्यानं ग्राहकांना फटका बसलाय. हवामान बदलानं उत्पन्न मिळत नसल्यानं संत्रा बाग शेतकरी हवालदिल झालाय. संत्र्याला भाव मिळत नसल्यानं लावलेला खर्चही निघू शकत नाही. संत्रा बागांवर रोगराई पसरल्यानं त्याचा परिणाम फळांवर झाला असून काही फळं झाडालाच सडून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता मोठं संकट उभं ठाकलंय. हिंगोलीच्या शेतकऱ्यांनी यंदा पारंपरिक शेतीला फाटा देत कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. खरीप रब्बीचा हंगाम न घेता शेतकऱ्यांनी निवडलेलं कांदा पीक उत्पादनासाठी फायदेशीर ठरतंय. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपाठोपाठ आता मराठवाड्यातील शेतकरी देखील कांदा पिकाकडे वळलाय. रोजच्या जेवणातील डाळ आता स्वस्त झाली आहे. त्यामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळालाय. तूर डाळ, चणा डाळ, उडीद डाळीच्या दरात घसरण झाली आहे. तूर डाळ 50 ते 60 रुपयांनी, चणा डाळ 15 ते 20 रुपयांनी तर उडीद डाळ 5 ते 7 रुपयांनी स्वस्त झाली आहे. बिदाणा निर्मितीचा हंगाम सुरू होऊन 2 महिने झाले, परंतु बाजारात बिदाण्याची आवक कमी आहे. त्यामुळे मागणी वाढली असून 15 दिवसात बिदाण्याच्या दरात प्रति किलो 25 रुपयांची वाढ झाली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून आवक वाढेल आणि दरही वाढतील असा अंदाज बेदाणा उद्योजकांनी व्यक्त केला आहे. देशात पपईची मागणी वाढल्यानं भावही वाढलेत. त्यामुळे पपईला सध्या 1700 ते 1800 रुपये भाव मिळतोय. तसंच पपईची लागवड सरासरीपेक्षा कमी असल्यानं आवकही मर्यादित आहे. बाजारात तुरीची आवक वाढल्यानं दरात घसरण झाली आहे. सध्या 6000पासून तुरीला दर मिळतोय, तर सरकारनं 7550 रुपये हमी भाव जाहीर केला आहे. देशात सध्या हळदीची आवक कमी झाल्यानं दरात उतार सुरूच आहे. आज बाजारात हळदीला वाण आणि गुणवत्तेप्रमाणे 12000 ते 17000 प्रति क्विंटल दरम्यान भाव मिळाला आहे. मात्र पुढील काही दिवसात आवक वाढण्याची शक्यता असल्यानं त्याचा दरावर परिणाम जाणवेल असाही अंदाज व्यक्त केला जातोय. पुढच्या बातमीकडे. तुम्ही आम्ही सरकारी पुरावा म्हणून आधार कार्ड देत असतो. आधार कार्ड ही आपली ओळख असते. मात्र आता हे आधार कार्ड लवकरच बंद होणार आहे. हे आम्ही म्हणत नाही आहोत, सोशल मीडियात तसा मेसेज व्हायरल होतोय. या मेसेजमध्ये काय दाखवण्यात आलंय आणि काय सत्य समोर आलंय पाहूयात. तुमचं आधार कार्ड बंद होणार. कागदपत्रांची कटकट कायमची संपणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? आधार कार्ड सगळे जण वापरतात. कायदेशीर पुरावा म्हणून आधार कार्डकडे पाहिलं जातं. मात्र हेच आधार कार्ड बंद होणार असल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. सरकार आधार कार्ड बंद करण्याची तयारी करतंय असा दावा केला जातोय. त्यामुळे सोशल मीडियात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. खरंच आधार कार्ड बंद होणार का? आधार कार्ड बंद झाल्यास कायदेशीर पुरावा म्हणून कोणती कागदपत्र द्यावी लागणार असे सवाल उपस्थित होऊ लागलेत. त्यापूर्वी मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूयात. आता तुमचा चेहराच तुमचं आधार कार्ड असणार. कागदपत्रांची सर्व झंझट कायमची संपणार. तुम्हाला कुठेही आधार कार्ड दाखवण्याची गरज पडणार नाही. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. खरंच आधार कार्ड बंद होणार असेल तर दुसरा पर्याय काय?
आधार कार्ड हा अत्यंत महत्वाचा विषय असल्यानं साम टीव्हीनं या मेसेजची पडताळणी केली. आमच्या प्रतिनिधींनी काही वेबसाईट्स पडताळून पाहिल्या. त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा. येत्या काळात सेवांचा लाभ घेताना आधार कार्ड किंवा इतर कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही. फेस ऑथेंटिकेशन म्हणजे तुमचा चेहरा पाहूनच ओळख पटवली जाईल. अधिक जलद आणि सोप्या पद्धतीनं सेवांचा लाभ देण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. प्रवास, हॉटेल बुकिंग, हेल्थ केअर आणि बँकिंग सारख्या सेवांचा लाभ घेताना आयडी प्रूफ दाखवण्याची गरज भासणार नाही. कॅमेऱ्यासमोर चेहरा दाखवताच पडताळणी होईल. या सर्व प्रक्रियेला नेमका किती वेळ लागेल याची कुठलीही स्पष्टता अद्याप मिळालेली नाही. आधार प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद व्हावी यासाठी नवे बदल केले जाणार आहेत. त्यामुळे आमच्या पडताळणीत आधार कार्ड बंद होणार हा मेसेज सत्य असल्याचं स्पष्ट झालंय. अर्थात नव्या बदलांना बराच वेळ लागेल. त्यामुळे लगेचच आधार कार्ड बंद होईल असंही नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता बातम्या पाहूयात सविस्तर. अभिनेता विकी कौशलच्या छावा चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. पहिल्याच दिवशी छावा चित्रपटानं 31 कोटींची दमदार कमाई केली आहे. मोठ्या संख्येनं या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळतोय. चित्रपटाच्या ऍडव्हान्स बुकिंगमध्येच 5 लाख तिकीटं बुक झाली होती. यामध्ये 13 कोटींची कमाई झाली. छावा चित्रपटातून संभाजी महाराजांचा जीवन प्रवास दाखवण्यात आलाय. चित्रपटात विकी कौशलनं संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री रश्मिका मंदानानं महाराणी येसुबाईंची भूमिका साकारली आहे. त्यांच्या दमदार अभिनयानं प्रेक्षक भारावून गेल्याचं दिसतंय. हम शोर नहीं करते, सीधा शिकार करते हैं. आणि आता बातमी नोकरदारांसाठी आहे, कारण नोकरदारांसाठी EPFO कडून गुड न्यूज समोर येते. तुमचा प्रॉव्हिडंट फंड कट होत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे, कारण सरकार आता PF वरचं व्याज वाढवण्याच्या विचारात आहे. व्याजदरात 0.10% वाढ होणार आहे. या वाढीनं EPFO वरील व्याजदर 8.35% होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार EPFO 3.0 लवकरच श्री गणेशा होईल. आता सदस्यांना ATM कार्डही देण्यात येईल. त्यासाठी EPFO ची वेबसाईट आणि सिस्टीममध्ये सुधारणा होणार आहे. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे. टॉप 5 मधून बातमी सुरेश धस यांच्या संदर्भातली. भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या भेटी संदर्भात खळबळजनक आरोप केलाय. माझ्या विरोधात कुणीतरी षडयंत्र केल्याचा आरोप धसांनी केला. आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचंही धस सांगतायत. सुरेश धसांनी मुंडेंची भेट घेतल्यानंतर आता दमानी यांनी धसांवर सडकून टीका केली आहे. हा माणूस न्यायासाठी लढतोय हे माझ्या बुद्धीला पटत नाही असं आपण धनंजय देशमुखांना आधीच सांगितल्याचं दमानिया म्हणाल्या. त्यांच्यासाठी तो सेटलमेंटचा विषय आहे असा आरोप दमानियांनी सुरेश धसांवर केलाय. धसांच्या चुकीला माफी नाही असं संजय राऊतांनी सुरेश धसांवर हल्ला केलाय. सुरेश धसांनी आरोपांची राळ उडवून मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष केलं होतं. मात्र धस मुंडे यांच्यामध्ये 2 दिवसांपूर्वी गुप्त भेट झाल्याची माहिती बाहेर येताच राजकीय कल्लोळ निर्माण झालाय. बीडच्या लोकांनी मला त्यांच्यावर विश्वास ठेवू नका असं सांगितलेलं असं राऊत म्हणाले. सुरेश धस आणि मुंडेंच्या भेटीची बातम्या वाचून धक्का बसलाय. पण सुरेश धस कोणतीही तडजोड करणार नाहीत अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी आम्ही लढतोय आणि आम्ही शेवटपर्यंत लढू अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे नेते संदीप क्षीरसागरांनी दिली आहे. पुढच्या महत्त्वाच्या बातम्या शिवसेना संदर्भातल्या. कोकणामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाला शिंदेंचा दे धक्का सुरूच आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. यामुळे ठाकरेंना रत्नागिरीत दुसरा धक्का बसलाय. शिल्लक राहिलेली ठाकरे सेना ही संपवून टाका असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय. लाडक्या बहिणींसह शिवसैनिकांनाही शिंदेंनी हे आवाहन केलंय. विरोधकांनी आपल्याला हलक्यात घेऊ नये असा इशारा एकनाथ शिंदेंनी दिलाय.
ठाकरेंच्या हातातून कोकण निसटणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण राजन साळवींनंतर ठाकरेंचा कोकणातला उरलासुरला आमदारही जय महाराष्ट्र करणार असल्याची चर्चा आहे. भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जाधव पक्षात आल्यास त्यांचं स्वागतच आहे असं विधान उद्योगमंत्री उदय सामंतांनी केलंय. रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटात धुसफूस वाढली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा प्रमुख विलास शेळके, चिपळूण संगमेश्वर विधानसभा प्रमुख रोहन बने यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिंदे गटाचे नेते राजन साळवींनी पुन्हा एकदा विनायक राऊतांवर निशाणा साधलाय. विनायक राऊत गद्दार आहेत, महागद्दार आहेत, त्यांच्या गद्दारीचं सर्टिफिकेट माझ्याकडे आहे असा घणाघात राजन साळवींनी केलाय. आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते मातोश्रीवरून. मातोश्रीवरील ठाकरे गटाची बैठक अखेर संपली आहे. या बैठकीला विनायक राऊत, अंबादास दानवे, संजय राऊत, अनिल परबांसह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. बरेच नेते शिंदे गटात प्रवेश करतायत आणि त्यामुळे पक्षातील डॅमेज कंट्रोलसाठी महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठक पार पडली आहे. यासाठी काही महत्त्वाच्या नेत्यांसोबत उद्धव ठाकरेंनी चर्चाही केली आहे. पुढच्या टॉप 5 बातम्यांचा आढावा पुण्यातून. पुण्यात जीबीएस बाधित गावांना आता शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी 606 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनानं सादर केला आहे. प्रत्येकी 100 MLD क्षमता असलेले 2 प्रकल्प उभारले जातील. 34 पैकी 12 गावांमध्ये शुद्ध न केलेलं पाणी थेट धरणातून दिलं जातं. पुण्यात शिरूर तालुक्यातील पाबळमध्ये ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या यात्रेत बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळालाय. त्यात शेकडो बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला. यावेळी गावात काठी पालखी छबिनाच्या मिरवणुकीसह लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रमही पार पडलाय. पुणे महानगरपालिका आज अमृत महोत्सवी वर्धापन दिन साजरा करते. त्यानिमित्तानं आज सायंकाळी स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी सर्व माजी नगरसेवक अधिकारी उपस्थित असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही निमंत्रण देण्यात आलंय. लष्करात नोकरी देण्याच्या आमिषानं तरुणांची 5 लाखाची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी उत्तराखंडमधील एका विरोधात गुन्हा दाखल केलाय. या आरोपीनं अजून कोणाला असं फसवलंय का याचा तपासही केला जातोय. पुण्यात सराईत दुचाकी चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. यावेळी त्याच्याकडून 10 लाख रुपये किमतीच्या 25 दुचाकी जप्त करण्यात आल्यात. तसंच सदर आरोपीनं गेल्या 5 महिन्यात 50 पेक्षा अधिक गाड्यांची चोरी केल्याचंही समोर आलंय. कोकणातील टॉप 5 घडामोडींचा आढावा घेऊ. कल्याणमध्ये 2 तरुणांवर चाकू हल्ला करण्यात आला. दुचाकीचा कट लागण्यावरून झालेल्या वादात एकानं 2 तरुणांवर चाकू हल्ला केला. ही घटना कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरात गुरुदेव हॉटेल जवळ रस्त्यावर घडली. चाकू हल्ला करणारा तरुण पसार झालाय. ही घटना CCTV मध्ये चित्रित झाली आहे. गेल्या 14 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलिसांनी अखेर अटक केली आहे. या आरोपीवर दरोडा तसंच अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी महेश बबन गायकवाडची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. गेल्या 3 महिन्यांपासून चिपी ते मुंबई विमानसेवा बंद झाली आहे. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असूनही या विमानतळावरील सेवेत सुधारणा झाल्याचं दिसून येत नसल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होतीये. सिंधुदुर्गमधील वेंगुर्ले तालुक्यातील चिपी कालवणमध्ये एका घराला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. त्यात पूर्ण घर जळून बेचिराग झालंय. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र घराचं नुकसान झालंय. ह्याच्या समोर ह्याच्या सगळ्या उभ्या खाली येतला. ह्याच्या समोर रायगड जिल्हा परिषदेमध्ये पाणीपुरवठा विभागात भ्रष्टाचार झाल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी वरिष्ठ सहाय्यक नाना कोरडे यांनी 1,19 लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप
करण्यात आलाय. दरम्यान त्यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. पुढच्या बातम्या मराठवाड्यातील टॉप 5 घडामोडी. मंत्री भरत गोगावलेंनी रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आता तुळजाभवानीच्या चरणी साकडं घातलंय. गोगावलेंनी तुळजाभवानीचं दर्शन घेऊन महाआरती केली, त्यावेळी ते बोलत होते. पुढील 5 दिवसात पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. लातूरच्या अनधिकृत शाळेमुळे तब्बल 350 विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. खासगी बोगस शाळेला शिक्षण विभागानं 19 लाखाची नोटीस दिली आहे. मात्र शाळा बंद करायला शिक्षणाधिकारी टाळाटाळ करतायत. लातूर शहर महानगरपालिका आता ॲक्शन मोडवर आली आहे. थकीत करबाकीदारांचं दुकान महानगरपालिकेनं सील केलंय. 4 ते 5 वर्षांपासून थकीत कर पाणी तोडण्यात आलंय. तात्काळ थकबाकी भरण्याचे आवाहन यावेळी मनपानं केलंय. धाराशिवमधील तेरखेडामध्ये फटाके कारखान्यांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. यावेळी कामगारांचे कारखान्यात वास्तव्य आणि अनधिकृत वीज कनेक्शन असलेले कारखाने प्रशासनाकडून सील करण्यात आले. प्रशासनाच्या 2 पथकांकडून सर्वच फटाका कारखान्यांची तपासणी केली जाते. संभाजीनगरात माळीवाडा उड्डाणपुलाजवळ प्रवाशांचा जीव धोक्यात घालून ठेकेदाराचं गर्डर उचलण्याचं काम सुरू आहे. यावेळी सुरक्षेची कुठलीही खबरदारी घेण्यात आलेली नाही, त्यामुळे वाहनधारक जीव धोक्यात घालून प्रवास करतायत. आता पाहूयात नाशिकमधील टॉप 5 घडामोडी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. नाशिकमध्ये दौऱ्यावेळी ड्रोन उडवल्यानं शिंदेंच्या घातपाताचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप शिरसाटांनी केलाय. शिंदेंच्या जीवाला धोका टळलेला नाही, ड्रोन उडवलं हे प्रकरण गांभीर्यानं घ्या अशी मागणी शिरसाट करतायत. नाशिकच्या इगतपुरीमध्ये मिस्टिक व्हॅली परिसरात एका अलिशान बंगल्यावर पोलिसांनी छापा टाकलाय. यावेळी गॅम्बलिंग जुगार खेळणाऱ्या 18 जणांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. कारवाईमध्ये भारतीय चलनी नोटांसह नेपाळमधील चलनी नोटा जप्त करण्यात आल्या. लाखो रुपयांच्या रोकडसह अलिशान गाड्याही जप्त करण्यात आल्या. पाणी वापराबाबत नाशिक महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांसोबत राधाकृष्ण विखे पाटलांनी बैठक घेतली. यावेळी नदीत प्रदूषित पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. यापुढे जलसंपदा विभाग पाणी प्रक्रियेवर लक्ष ठेवणार असल्याची देखील त्यांनी माहिती दिली आहे. नाशिकच्या सिन्नरमधील दातली गावात 2 गटात तुफान हाणामारी झाली. यावेळी त्यांनी एकमेकांवर कोयता आणि कुऱ्हाडीनं वार केलेत. त्यात एकाचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी आहेत. अहोवंकीच्या वादातनं ही घटना घडल्याचं समोर आलंय. पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. राज्यात धर्मांतर रोखण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारनं पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सरकारवरच निशाणा साधलाय. हे सरकार लव्ह जिहादच्या नावानं राज्यातील वातावरण खराब करू बघतंय असा आरोप संजय राऊत करतायत. तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी कायद्याचं समर्थन केलंय. लव्ह जिहादला तर आपला विरोधच आहे. ते लव्ह जिहादाच्या संदर्भात लव्ह जिहाद असेल त्याबद्दल कारवाई कडक झालीच पाहिजे. प्रचंड ग्रामीण भागामध्ये याचे इतके प्रकरण पुढे येत आहेत, तर त्याच्या संदर्भामध्ये लोकांचा दबाव आहे की लव्ह जिहादच्या प्रश्नावर सरकारने कारवाई केली पाहिजे. पूरे देश में जहाँ जहाँ बीजेपी की सरकारें हैं, यहाँ ये कन्वर्जन, लव जिहाद, ऐसी बातें उछाल कर माहौल खराब करने का ये काम ये लोग करते हैं. ये कौन तय करेगा लव जिहाद है या नहीं, या हो रहा है या नहीं हो रहा है? ये 2-4 लोग जो जाकर जो भाषण माफिया है सरकार के, मैं उनको भाषण माफिया कहता हूँ. ये भाषण माफिया तय करेंगे लव जिहाद है, ये है, ये वो है. ये लोगों ने देश का माहौल पूरा बिगाड़ दिया है. एक महत्त्वाची बातमी समोर येते. आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी असल्यानं सराफा मार्केटमध्येही सोन्या चांदीच्या भावात मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळतंय. चांदीची प्रति 1 किलोग्रॅमची किंमत 1 लाखाच्या जवळपास पोहोचली आहे. तसंच सोन्याचे भाव 87,000च्या पुढे गेलेत. 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87,320 रुपये झालेत. चांदीचे प्रति किलोग्रॅमचे दर 1 लाखाच्या पुढे गेलेत. या पुढच्या मुंबईतील टॉप 5 घडामोडींचा आढावा.
नदरच्या बँकेच्या तिजोरीतून तब्बल 122 कोटींना गंडा घातला गेलाय. न्यू इंडिया बँकेच्या माजी मॅनेजरनंच ही चोरी केली आहे. पदाचा गैरवापर करत बँकेच्या दोन्ही शाखातून त्यानं डल्ला मारला. हे प्रकरण आरबीआयनं निर्बंध लावलेत. आर्थिक व्यवहारांवर काही काळासाठी निर्बंध लावण्यात आले. न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिकाऱ्यांसमोर बँकेचा जनरल मॅनेजर आणि अकाउंट हेड हितेश मेहतानं कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तो कोविड काळापासून बँकेतून पैसे काढत असल्याचं समोर आलंय. हितेश मेहताला आर्थिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलंय. अतिक्रमणावरून मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारचे कान टोचलेत. महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे जिथे अतिक्रमण केलं की मोफत घराचं बक्षीस दिलं जातं. या अद्भुत धोरणाबद्दल खरंच धन्यवाद अशा खोचक शब्दात मुंबई हायकोर्टानं सरकारचे कान टोचले. ट्रान्स हार्बर लाईनवर नेरूळ इथं तांत्रिक बिघाड झालाय. त्यामुळे पनवेलवरून ठाण्याला जाणारी लोकल रेल नेरूळ इथं बंद पडली आहे. परिणामी प्रवासी रेल्वे रुळावरून कामाला निघाले. हळदी समारंभात हातात रिव्हॉल्वर घेऊन नाचतानाचा एक प्रकार कल्याण पश्चिमेकडील उंबरडेत घडलाय. मैं हूं डॉन या गाण्यावर रिव्हॉल्वर घेऊन नाचणारा चिंतामण लोखंडे हा भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. आणि आता बातमी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना आलेल्या एका फोन कॉलची. चक्क केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना स्पॅम कॉल आलाय. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना स्पॅम कॉल करण्यात आला होता. एका तोतया शिक्षकानं रामदास आठवलेंना फोन केला. तोतया शिक्षकानं ऑनलाईन पैसे पाठवण्याची विनंती केली. पत्रकार परिषदेत रामदास आठवलेंनी आर्थिक फसवणुकीच्या कॉलचा किस्सा सांगितला. काय म्हणालेत आठवले पाहूया. त्या ठिकाणी मला एक फोन आला आणि त्याचं धनसे नावाचं नाव आहे आणि त्यांनी मला सांगितलं की मी शिर्डीचा शिक्षक बोलतो आणि आमची सहल जी आहे ती सहल इकडं गोंदियामध्ये आलेली आहे आणि गोंदियापासून 5 किलोमीटरच्या अंतरावर आमच्या बसचा अपघात झालेला आहे. मुलं जखमी झालेली आहेत. अजून कोणी झालं नाही आणि ताबडतोब काहीतरी पैसे पाठवा. तर नंतर मग ते गुगलवरती पैसे पाठवा असं म्हणत होते. तर त्या पाटीलने सांगितलं मी गुगलवर नाही पाठवू शकत, तुमचा मला अकाउंट नंबर द्या. तर मग नंतर ते लक्षात आलं की ते सगळं बोगस आहे प्रकरण. पुढची महत्त्वाची बातमी. याच संदर्भातली कॉम्प्युटरमध्ये बिघाड झाल्याचं सांगत 100 ते 150 अमेरिकन नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे. नाशिकमधील कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना नोटिफिकेशन पाठवून फसवणूक केली आहे. अमेरिकन नागरिकांच्या कॉम्प्युटरवर नोटिफिकेशन पाठवून तुमच्या संगणकात व्हायरस असल्याचं सांगत दुरुस्तीच्या नावाखाली फसवणूक केली गेली आहे. आतापर्यंत $2,40,000ची फसवणूक झाली आहे. नाशिक पोलिसांनी कॉल सेंटरवर छापा टाकून 8 जणांना ताब्यात घेतलंय. विदर्भातील टॉप 5 घडामोडींचा आता आढावा घेऊया. नागपुरात जीबीएसचा पहिला बळी केलाय. 45 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. ही व्यक्ती नागपूरच्या पारडी शिवारात वास्तव्यास होती. श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं 11 फेब्रुवारीला ICU मध्ये दाखल करण्यात आलं होतं. यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 5 बँकांना तंबी दिली आहे. रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत 5 बँकेची कर्ज वाटपाची गती अत्यंत मंद असल्यानं हा इशारा देण्यात आलाय. या प्रकरणात स्टेट बँकेची कामगिरी निराशाजनक असल्याचं समोर आलं. बुलढाण्यामध्ये मलकापूर तालुक्यातील बेलाड शिवारात शेतमालाच्या गंजींना अज्ञात व्यक्ती दररोज आगी लावतोय. त्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतमाल जळून खाक झालाय. याच संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. भंडाऱ्यातील तुमसरमध्ये ॲक्सिस बँकेचा व्यवस्थापक पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाला बळी पडलाय. त्यानं बँकेतून 5 कोटी रुपये काढत ग्राहकांना लुटलंय. या प्रकरणी पोलिसांनी बँक व्यवस्थापकासह 10 आरोपींना अटक करत न्यायालयात हजर केलं. त्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. गांजाची विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी रंगेहात पकडले. आरोपीला 388 ग्रॅम गांजासह गांजाच्या पुड्या विकताना पकडण्यात आलंय. तरुणानं गांजा कुठून मिळवला याबाबत पोलीस तपास करतायत.
आणि आता पश्चिम महाराष्ट्रातील टॉप 5 घडामोडी. कोल्हापुरामध्ये परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय. सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी भाऊची फोन रेकॉर्डिंग समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. हँडलूम व्यावसायिकांकडून 2 लाख रुपयांची खंडणी मागून त्यांना अर्वाच्य शिवीगाळ केल्याचं फोन रेकॉर्डमध्ये समोर येत आहे. सांगलीच्या मिरजमध्ये भरधाव गॅस सिलेंडरच्या ट्रकनं 5 वाहनांना धडक दिली आहे. मद्यधुंद चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं हा अपघात घडला. त्यात 3 जण किरकोळ जखमी झालेत तर 5 दुचाकी वाहनांचा चक्काचूर झालाय. दरम्यान मद्यधुंद चालकाला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलंय. जीबीएम आजाराची लागण झालेल्या 2 रुग्णांचा मिरजेतील शासकीय रुग्णालयात मृत्यू झालाय. मिरजेत 14 वर्षीय मुलाचा आणि सांगोला येथील 60 वर्षांच्या रुग्णाचा मृत्यू झालाय. लक्षणं दिसल्यास तातडीनं उपचार घ्यावेत असं आवाहन मिरज शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी केलंय. एक महत्त्वाची बातमी, रोजच्या जेवणातील डाळ आता स्वस्त झाली आहे. त्यामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळतोय. तूर डाळ, चणा डाळ, उडीद डाळ या डाळींच्या दरात घसरण झाली आहे. तूर डाळ 50 ते 60 रुपयांनी, चणा डाळ 15 ते 20 रुपयांनी तर उडीद डाळ 5 ते 7 रुपयांनी स्वस्त झाली आहे. कर्नाटकात तूर डाळीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि गुजरातमधील तूर डाळीचा हंगाम सुरू झाला आहे. उत्पादन वाढल्यानं आवक वाढली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात डाळींचे दर घसरलेत. येत्या काही दिवसात आवक वाढण्याची शक्यता असून दरांमध्ये आणखी घट होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये तूर डाळीचा दर किती होता प्रति किलो आपण बघूयात. 165 ते 180 रुपये. फेब्रुवारीत तो झाला 105 ते 120 रुपये. चणा डाळ प्रति किलो 88 ते 94 इतका दर नोव्हेंबरमध्ये होता. फेब्रुवारीत तो दर 105 ते 120 रुपये झालाय. उडीद डाळ 115 रुपये 120 रुपये असा दर होता. त्याच्यात 7 ते 8 रुपयांची कपात, 100 ते 110 रुपये. तुम्ही कधी पैशांचा पाऊस पडल्याचं पाहिलं नसेल, मात्र मुंबईत खरंच पैशांचा पाऊस पडलाय. मुंबईतल्या म्हाडा ऑफिसमध्ये हा नोटांचा पाऊस बरसलाय. म्हाडाच्या वांद्र्यातल्या हेड ऑफिसमध्ये एका महिलेनं अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये थेट नोटां उधळल्या. एक महिला दुपारच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एका अधिकाऱ्याच्या केबिन बाहेर आली. तिनं तिथं त्या अधिकाऱ्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या बॅगेतील पैसे काढले आणि त्या नोटा केबिनमध्ये उधळल्या. म्हाडाच्या सुरक्षा रक्षकांनी आंदोलक महिलेला हकलून दिलाय. हा व्हिडिओ मात्र व्हायरल होतोय. ही भीक घे उमेश वाघ, हे पैसे घेऊन आले भीक द्यायला. उमेश वाघ, जॉईंट सीओ म्हाडा. ह्या माणसानी गरीब लोकांना नाही थांबवायचं. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अवहेलना तुम्ही करताय. ह्या उमेश वाघनी 20 वर्ष गरीब लोकांना घरं दिलेली नाहीयेत. त्याचा रेट, ह्या उमेश वाघचा रेट ठरलेला आहे. तुम्हाला कुठे रूम पाहिजेत? ह्या उमेश वाघनी म्हाडामध्ये, बँड्रामध्ये म्हाडाच्या इथे एजंट पाळलेले आहेत. कुठे रूम पाहिजे? 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 10 लाखापर्यंत ह्या उमेश वाघ सीएची पैसे द्यायची एक रक्कम एजंट कडून ठरलेली आहे. सर्वसामान्यांना आता उन्हाचे चटके बसतात. कारण राज्यातला तापमानाचा पारा 36 अंशांवर पोहोचलाय. गेले काही दिवस राज्यात तापमान सातत्यानं 35ची पार आहे. पहाटे काहीसा गारवा आहे तर दुपारी कडक ऊन पडतंय. सोलापूरमध्ये राज्यातलं सर्वाधिक 36.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलंय. दुसरीकडे निफाडमध्ये पारा 9.5 अंशांवर गेला. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तापमान 35ची पार पोहोचलंय. राज्यात येत्या 4 दिवसात आकाश निरभ्र राहणार आहे. कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस पर्यंत आणि किमान तापमान 20 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. आणि आता बातमी डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भातली. तुम्ही राष्ट्राध्यक्ष नाही, तुम्ही निघून जा, हे वाक्य डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्याच तोंडावर बोलण्याची कोणाचीच हिंमत नाही. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांना हे सुनावण्यात आलंय. तसा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय. आता हे विधान कोण्या नेत्यानं किंवा ट्रम्प यांच्या विरोधकानं केलेलं नाही, तर ते विधान केलंय एलॉन मस्क यांच्या छोट्या चिमुरड्यानं. मस्क जेव्हा ट्रम्प यांच्यासमोर प्रेझेंटेशन देत होते तेव्हा त्यांचा चिमुरडा मुलगा त्यांच्यासोबत होता. ट्रम्प तेव्हा ओव्हल ऑफिसमध्ये होते. हा मुलगा त्यांच्याजवळ जाऊन बोलला, तुम्ही राष्ट्रपती नाही, तुम्हाला इथून जावं लागेल. मात्र ट्रम्प यांनी चिमुकल्याच्या विधानाकडे दुर्लक्ष केलं. To restore democracy. This may seem like, well, are we in a democracy? To restore democracy. This may seem like, well, are we in a democracy?
पुढची बातमी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना डोईजड झाल्यानं राज्य सरकारनं आता इतर मोफत योजनांना कात्री लावण्याचा घाट घातलाय. टप्प्याटप्प्यानं सर्व मोफत योजना बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कोणत्या योजनांवर गंडांतर येणार आहे बघूया. लाडकी लाभ आहे, टप्प्याटप्प्यानं मोफत योजना बंद करणार. सरकारचं 1,00,000 कोटींच्या बचतीचं ध्येय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना डोईजड झाल्यानं सरकारला आता काटकसर आठवू लागली आहे. राज्याच्या अर्थ विभागानं एक महत्वाचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. जवळपास 1,00,000 कोटींच्या बचतीचं ध्येय अर्थ विभागानं डोळ्यासमोर ठेवलंय आणि त्यासाठी सध्या सुरू असलेल्या मोफत योजनांचा आढावा घेऊन त्यांना टप्प्याटप्प्यानं कात्री लावण्याचं लक्ष अर्थमंत्री अजित पवारांनी ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्याची डबघाईला आलेली आर्थिक स्थिती आणि डोक्यावर असलेलं लाखभर कोटींचं कर्ज यातून सावरण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय. मात्र महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आणण्यात लाडकी बहीण योजनेचा सिंहाचा वाटा असल्यानं ही योजना बंद होणार नाही, फक्त निकषांनुसार लाभ दिला जाणार आहे. शिवभोजन, आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री शिष्यवृत्ती, पिंक रिक्षा, मागेल त्याला सोलार पॅनल, शेतीसाठी मोफत वीज. तब्बल 2.5 कोटींच्या घरात लाडकीच्या लाभार्थ्यांची संख्या आहे. त्यामुळे सरकारनं आता बोगस लाभार्थ्यांकडे आपला मोर्चा वळवलाय. त्याशिवाय 2-2 सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या 5 लाख लाडकींनाही योजनेतून वगळलाय. आता मवियाच्या सत्ता काळात लोकप्रिय ठरलेली शिवभोजन योजना आणि आनंदाचा शिधा योजना बंद करून पैसे वाचवण्याचा सरकारचा विचार असल्याचं कळत आहे. लाडकीमुळे बिघडलेलं आर्थिक गणित जुळवण्यासाठी आता गरिबांचा घास तर हिरावला जाणारच आहे, मात्र त्यांची दिवाळीही कडू होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.